पालघर जिल्ह्यातील वसई शहरातील बरहाणबोड उमेळमान गावात एका 60 वर्षीय महिलेच्या राहत्या घरात घुसून निर्घृण हत्या करण्यात आली आहे। नागरी उड्डाण मंत्रालयाकडून अजित पवारांच्या अपघाताच्या चौकशीबाबत आणि ब्लॅक बॉक्स बाबत एक पत्रक काढून या प्रकरणी सखोल चौकशी सुरू असल्याचं सांगण्यात आलंय। पुणे पोलिसांनी राजस्थानातून शहरात आलेले तब्बल 3,92,00,000 किमतीचे ड्रग जप्त केले। या प्रकरणी 6 जणांना अटक केली आहे। येत्या डिसेंबर महिन्यापासून मुंबईत जल मेट्रो टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात येणार आहे, अशी माहिती महाराष्ट्राचे बंदर विकास मंत्री नितेश राणे यांनी दिली आहे। पुणे महानगरपालिका हद्दीतील 23 गावांमध्ये पाणी पुरवठा व सांडपाणी प्रकल्पांसाठी सुमारे 2,000 कोटी रुपयांचे कर्ज जागतिक बँक कडून घेण्याचा निर्णय घेण्यात आलाय। अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर अवघ्या काही तासात मंत्रालयातून 75 शिक्षण संस्थांना अल्पसंख्याक दर्जा देण्यात आल्याची माहिती समोर आल्याने खळबळ उडाली आहे। शत्रुघ्न सिन्हा यांनी प्रसिद्ध डायलॉग खामोशच्या अनधिकृत व गैरवापराला आळा घालण्यासाठी मुंबई उच्च न्यायालय येथे याचिका दाखल केली आहे। मर्चंट नेव्हीमध्ये कार्यरत असलेल्या पत्नीनं लग्नापूर्वी त्याचं एक अंडकोश काढल्याची माहिती लपवून पत्नीचा शारीरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी कल्याण येथील खडकपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन मंगळवारी मुंबईत दाखल झाले। पंतप्रधान मोदींसोबत ते भारत-फ्रान्स धोरणात्मक भागीदारी मजबूत करण्यावर भर देणार आहेत। अमित ठाकरे यांनी मुलुंड मेट्रो दुर्घटनेनंतर प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे सामान्य मुंबईकरांचे जीवाचे मोल शून्य झाले असल्याची टीका करत सरकारवर जोरदार हल्लाबोल केलाय। प्रदेशातील अशाच टॉप 10 बातम्या मी साक्षी आपल्यापर्यंत पोहोचवत राहणार। तोपर्यंत बघत रहा देशोन्नती। नमस्कार।